उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये जेवण जास्त जात नाही. जर चटपटीत काहीतरी असेल तर नक्कीच जेवण जातं. तर आज आपण चटपटीत कैरी करणार आहोत. चटपटीत कैरीचा किस. त्याच्यासाठी आपण दालचिनी, अख्खे मिरे, शहाजिरं, साधं जिरं घेतलं आहे, ओवा घेतला आहे, अख्खे धने घेतलेत, लसूण घेतला आहे, कोथिंबीर, पुदिना घेतला आहे, हिरव्या मिरच्या ते आपण वाटणार आहोत आणि जी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे ताजी तिला किसून घेणार आहोत. 2 चमचे तेल घातलं कढईमध्ये. तेल तापल्यावर मोहरी घातली, ती तडतडली, हिंग घातला, भरपूर कढीपत्ता घालायचा आहे तोडून. हा आपल्या चटपटीत कैरीचा तडका आहे. फोडणी चांगली परतली आहे. त्याच्यामध्ये आपण जे साहित्य घेतलं होतं ते सगळं पाणी न घालता ओबडधोबड वाटून घेतलं आहे. मी मिक्सरला वाटून घेतलं आहे चालू बंद करत. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही कुटून घेऊ शकता. हा मसाला या फोडणीमध्ये चांगला मिक्स करायचा. हिरव्या मिरच्या आहेत चांगल्या परतल्या गेल्या की आपल्याला गॅस करायचा आहे बंद. जी कैरी आहे ती आपण किसून घेतलेली आहे. चटपटीत आपली ही किसलेली कैरी खूप झटपट तयार होते आणि आपण त्याच्यामध्ये मिरे, दालचिनी, शहाजिरं, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, ओवा हे जे साहित्य घातलेलं आहे वाटून, त्याच्यामुळे तिची एक छान अशी मस्त चव येते. किसून घेतलेली कैरी चांगली मिक्स करून घ्यायची. गॅस मी ऑलरेडी बंद केलेला आहे. कैरीला आपल्याला शिजवायचं नाही, तिचा कच्चेपणा, आंबटपणा तसाच राहिला पाहिजे. चवीनुसार मीठ घालायचं आणि ही चटपटीत कैरी आपली चांगली मिक्स करून घ्यायची. नेहमी आपण हळद मीठ लावून झटपट कैरी तयार करतो, त्याच्यापेक्षाही ही थोडीशी मसालेदार चटपटीत कैरी खूप छान लागते. तुम्ही बघता मी गॅस बंद केलेला आहे. उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये आता कैऱ्या बाजारात भेटतात. नक्कीच अशी चटपटीत कैरी जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी करून पहा. हिचा तुम्ही पराठा देखील बनवू शकता. तो देखील नक्कीच सगळेजण आवडीने खातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत आपली नेहमीची टॅगलाईन सकाळी 40 मिनिट चालत राहा. गोल्डन फूड रेसिपीज आणि ब्लॉगचा आनंद आणि असं तसंच घेत राहा. उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये